बक्षीस म्हणजे टिप म्हणूया आपण त्याला, का द्यायची, द्यायला हवी. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जातो, छान सुंदर जेवतो, तो वेटर असतो तो आपल्याला अगदी छान प्रकारे सर्व्हिस देतो, नकळत आपण तिथे पैसे ठेवतो. काही जणांच्या मते ती आपल्या सगळ्यांबरोबर असलेल्या एखादी व्यक्ती नाराज होते, काही गरज आहे, त्याला पगार मिळतो ना, असं नाहीये. आपल्याला त्याने अन्न दिलंय, भले त्याचे पैसे आपण त्याला देतो, पण एक त्याच्या मुखावरचा आनंद, तो जो प्रेमाने सर्व्हिस आपल्याला देतो, आयता ग्लास देतो, ताट देतो, जेवायला वाढतो, ही सुंदर भावना आपल्याला आयतं खाण्याची असते ना, मग थोडंसं बक्षीस म्हणून त्याला द्यायला काहीच हरकत नाही, नाही का. तेवढा तो सुखावतो, त्याची दुवा आपल्याला मिळते. लक्षात घ्या, पैसे मिळण्यापेक्षा दुवा मिळणं फार गरजेचं असतं. जेव्हा 3 माळे असतात, काही बिल्डिंगला, जुन्या बिल्डिंगला लिफ्ट नसते, 3 माळ्यावर सिलेंडर घेऊन तो माणूस येतो, द्या ना 10-20 रुपये त्याला, 50 रुपये द्या, कारण 3 माळे चढून आले, तुमच्याने होणार आहे का ते? नाही ना. मग तुम्ही असा विचार कराल की त्याला तर पैसे मिळतात, असं नाहीये. तो त्याचा आनंद आहे, तो आनंद वाटायला शिका. आणि हा छोट्या छोट्या रूपात, तुम्हाला कोणी सांगत नाही 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या, 20 रुपये दिले तरी तो समाधानी होतो. कारण कुठेतरी त्याला तुम्ही एक विचार करा, तुम्ही जेव्हा ऑनलाईन पेमेंट करता की नाही गुगलवर, तेव्हा बघा तुम्हाला कधी कधी 6 रुपये मिळतात, कधी कधी 1 रुपया मिळतो, किती आनंद होतो. 1 रुपयात कोण आनंद होतं, पण आपल्याला तर मिळतो पण आनंद होतो. तसंच त्यांचा विचार करायचा आहे. दिवाळीला येणारे झाडूवाले किंवा म्युन्सिपाल्टीवाले यांना आपण हिडीस करतो. इस्त्रीवाला येतो आपल्याला, कधीतरी द्या त्याला एखाद्या कपड्याचे 8 रुपये इस्त्रीचे पैसे असतात, त्या राहू दे, राहू दे बाबा, ठेव. तोही खुश होतो, पुढच्या वेळेला तुमचे चांगले इस्त्रीचे कपडे वेळेत आणून देतो. वॉचमॅन आहे, वॉचमॅन आपली सगळ्या बिल्डिंगची रक्षण करत असतो, कधी कधी आपल्याला ओझं घेऊन जातो आपल्या घरापर्यंत, आपल्या देखरेख करत असतो, तर त्याला पण थोडंसं दिलं, दिवाळीच्या वेळेला काही गिफ्ट दिले आपल्या या सगळ्या लोकांना, तर ते आनंदी होतात. आणि त्यांची एक ती अपेक्षा असते की आमच्या मालकांनी किंवा या लोकांनी आमच्याकडून काहीतरी मिळावं. हे देण्यात काहीही चूक नाहीये किंवा अधर्म नाहीये, ही एक चांगली भावना आहे जी इतरांच्या प्रती आपण राबवत असतो. मग जर तुम्हाला पैसे नाही द्यायचे असतील तर त्यांना वेगळ्या प्रकारे मदत करा, पण त्यांना आनंदी करा, त्यांना आनंदी ठेवा. कारण हे जे सर्वंट लोक आहेत ना आपल्या आजूबाजूला, हे शनीच्या कारकत्वातले येतात आणि तुमचा शनी त्यामुळे सुधारतो. शनिदेव प्रसन्न होतात आणि जिथे पण अडलेली कामं असतात ना, त्यांच्या दुवामुळे तुमची कामं फटाफट होतात. लक्षात घ्या, कारण हे लोक वाईट नसतात, हे पण मेहनत करत असतात, आपणही मेहनत करत असतो. त्यामुळे शनिदेवाची कृपा होण्यासाठी, आणि ज्यांना 7.5 आहे ना, त्यांनी तर हे लक्षात ठेवाच, कारण तुमचा शनी खराब करू नका. तुम्ही जेव्हा अशा लोकांना ओरडता, अशा लोकांचा अपमान करता, तेव्हा साक्षात शनिदेवाचा अपमान होतो. त्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवा आणि बक्षीस किंवा टीप द्यायला सुरू करा.